नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. करवीर पोलिसांची धडाकेबाज कारवाई. शेजाऱ्यांचीच दागिने चोरणाऱ्या सराईतास बेड्या. 5 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत. शेजाऱ्यांच्याच घरावर डल्ला मारून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक करत तब्बल 5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या कारवाईमुळे करवीर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 374/2026 चा तपास सुरू असताना आरोपी अवधूत लहू धुरे वय वर्ष 23 राहणार फळे तालुका भुदरगड हा नवीन वाशी नाका येथील पंपिंग हाऊस परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 4 लाख रुपयांचे 32,300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण आणि सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली. तसेच चोरीतील 1 लाख रुपयांचा सोन्याचा नेकलेस त्याने गारगोटी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत तारण ठेवून कर्ज घेतल्याचे उघड झाले असून तो नेकलेसही जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्यात आरोपीची मैत्रीण तेजस्विनी विक्रम बुरबुसे वय वर्ष 24 हिचाही सहभाग निष्पन्न झाला असून दोघांनी मिळून नागदेववाडी येथील शेजारी राहणाऱ्या शीतल रामचंद्र गावडे यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे आरोपी अवधूत धुरे याच्या विरुद्ध यापूर्वी मोटारसायकल चोरीचे 4 गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व गुन्हे शोध पथकातील रणजित पाटील, विजय तळसकर, सोमराज पाटील, योगेश शिंदे, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे आणि श्रीधर जाधव यांनी केली. या धडाकेबाज कारवाईबद्दल नागरिकांकडून करवीर पोलिसांचे कौतुक होत आहे.